तर यामध्ये सर्वात महत्त्वाची जे आहे की यात काही ठेके जे चालू होते मनुष्यबळाचे, त्या मनुष्यबळाचे ठेकेदार म्हणजे हे काही नगरसेवकांचेच होते. तर त्यांची सुद्धा दुखापत झालेली आहे आणि त्यांची दुखापत झाली असल्यामुळे आता एक 400 लोकांना आम्ही जे 400 मुलांना त्या ठिकाणी काम देणार आहोत, हे दुखापत त्यांना जास्त आहे. कारण यांचे जे ठेके चालू होते मनुष्यबळाचे, तर जर 60 लोकांचा मनुष्यबळाचा ठेका चालू होता तर लोक 22च कामाला होते आणि 28चे पैसे काढले जात होते, 38चे वेगळे. म्हणजे अशा पद्धतीची लूटमार नगरपालिकेमध्ये चालू होती. मी त्या ठिकाणी सुद्धा प्रूफ करू शकतो की कोण कामावर येत होतं आणि कोण कामावर नाही येत होतं. पण आता ते ठेकेदारी मुक्त करण्याचं ठरलं असल्यामुळे हे 400 मुलं जे कामावर लागणार आहेत याला सुद्धा त्यांचा विरोध आहे. म्हणजे 400 मुलांना रोजगार मिळाला नको पाहिजे अशी यांची भावना दिसते. म्हणजे यांचे ढेरगे भरले आहेत म्हणून सामान्य माणसाला नोकरी मिळू नये हे काही योग्य नाही. म्हणून मी खात्रीने सांगतो की जसं हे सर्व काही असतील हे असे मुद्दे जे आहेत जे पाण्यावर गोष्टी करतात आणि पाण्याचा याला खाऊन जात आहेत, अलग लक्षात. आता हे सरळ सरळ म्हणजे मी आपल्याला खात्रीने सांगतो की एक घोटाळा जसं मागे झाला पुढे बिहारमध्ये लालूकचा घोटाळा आला चाऱ्याचा, तसा इकडे कालूचा घोटाळा आला आहे, अलग लक्षात. आता ते कालू कोण आहे, कोणत्या कालूने ठेका घेतला होता आलमचा, त्याची माहिती मीडियावाल्यांनी जनतेने काढावी. नगरसेवकांना सर्वांना माहिती आहे आणि मीडियावाल्यांना सुद्धा काही प्रमाणात माहिती असेल असं मला वाटतं. तर त्या खोलामध्ये आपण जा अशी माझी विनंती आहे. आम्ही त्या 4ही फायलींचे जे नस्ती आहे ती आम्ही घेतलेली आहे, त्याचा अभ्यास आम्ही करतो आहे आणि त्याच्या अभ्यासानुसार आता पुढच्या मिटिंगला आम्ही भविष्यात ते ठेवणार आहोत की यांच्यावर कारवाई कशी करावी, काय करावी आणि मग ती कारवाई सुद्धा मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही करायला लावू. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss